काल माझं पोरगं शाळेतून परत आलं आणि घरी आल्यावर जोराजोरात रडायला लागलं. मी म्हटलं, काय झालं, काहून रडतो? तर म्हटलं, सर हो मला गुरुजींना लय मारलं. म्हणलं, काहून? तो शाळेत वही नेली नसत, होमवर्क केलं नसत, पुस्तक नेलं नसत. नाही, गुरुजी म्हटले की पुस्तकी सर्वात चाललं असतं, पेनही सर्वात चाललं असतं, पण तू खिचडी खायची प्लेट कसं काही चालला? उद्यापासून पुस्तकी सरळ चालेल, पेनही सर्वात चालेल, पण खिचडी खायची प्लेट विसरू नको. आणि मला जोराजोरात मारलं. म्हणून मित्र हो, तुमच्या लक्षात आलं असेल की आजकाल शिक्षणाचं जाऊ द्या, पण शाळेत फक्त पंक्ती उठवायचा कार्यक्रम चालू आहे. आणि याच्यात शिक्षक तरी काय करतील बिचारे? त्यावरून असा आदेश आहे की फक्त पंक्ती उठवा. शाळेत मुलाच्या गुणवत्तेचं जाऊ द्या, पण भाताची गुणवत्ता कशी आहे, खिचडी चांगली झाली का, ही तपासण्यातच त्यांचा वेळ जाऊ लागला. वास्तविक ते चांगले शिकू शकतात, पण यामध्ये ते काही करू शकत नाही. कदाचित भविष्यात मुलांची पंगत चांगली व्हावी, पंक्तीमध्ये रंगत यावी, म्हणून सरकारपुढं श्लोक म्हणणाऱ्याच्यासुद्धा जागा भरतील, की ज्यामुळं श्लोक म्हटले की मुलांच्या पंक्तीत रंगत येईल आणि त्यांना 2 घास शिल्लक जातील. म्हणून श्लोक पाठ करून ठेवा. कदाचित भविष्यकाळात श्लोक म्हणणाऱ्यालासुद्धा चांगले दिवस येऊ शकतात. मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या कमेंट बॉक्समध्ये क्लिक करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.